परमार्थात सुरुवातीला असं वाटतं, अरे एकानं हे सांगितलं, दुसरा वेगळंच सांगतोय, तिसरा वेगळंच सांगतोय. तर प्रत्येक जण आपल्या बुद्धीनुसार सांगत असतो आणि बुद्धीला मती म्हणतात. प्रत्येकाची मती सारखी असेलच असं नाही. मती जेवढी भिन्न तेवढी मतं सुद्धा भिन्न, तेवढे संप्रदाय सुद्धा भिन्न. हे साहजिक आहे. भगवंतांचे अनेक गुण आहेत. कोण कुठल्या गुणाकडे आकृष्ट होईल हे सांगता येत नाही. जसं माधुर्य संप्रदाय जो आहे त्यांच्यामध्ये राम प्रभू हे 2 हातांचे आहेत. मग गौडेश्वर जे आहेत ते रामाला द्विभुज मानतात, साकेत निवासी मानतात, वैकुंठातला मानत नाहीत. रामानुजाचार्य संप्रदाय जो आहे तो वैकुंठवासी मानतो. भक्ताची जी दृष्टी आहे, तुलसीदास रामाला कसं मानतात, तर हा परब्रह्म आहे, तो भक्तांसाठी लीला करण्यासाठी आलेला आहे. ही भक्ताची दृष्टी आहे. आपली दृष्टी कशी आहे त्याच्यावरून आपल्याला परब्रह्माचं स्वरूप दिसतं. तर तो परब्रह्माच्या ठिकाणी भेद नसतो, आपल्या दृष्टीचा, आपल्या पाहण्याचा तो भेद असतो. उदाहरणार्थ गर्ग संहिता वाचली असेल तर भगवान विष्णू कृष्णाकडे जातात गोलोकामध्ये. जसा रामाचा साकेत लोक आहे तसा कृष्णाचा गोलोक आहे की तुम्ही अवतार घ्या म्हणून. तर तुम्ही कुठला गुण प्रधान मानता त्यावर तुमचं संप्रदाय ठरलेला असतो. माधुर्य गुण जर प्रधान मानाल तर तुम्ही द्विभुज मानाल, आणि ऐश्वर्य गुण जर प्रधान मानाल तर रामाला तुम्ही चतुर्भुज मानाल, वैकुंठवासी मानाल. त्यामुळे सुरुवातीला कुणावर टीका न करता आपली दृष्टी समन्वयाची हवी.